गेली 6 महिन्यापासून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रफुल्ल एकनाथ कुंडलिक राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या आरोपीने हिवरे तर्फे नारायणगाव येथील कळमजाई मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होऊनही या आरोपीला नारायणगाव पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। या घटनेबाबत अनेक दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जात असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत जाहीर खुलासा केलाय की पीडित मुलीवर प्रफुल्ल कुंडलिक शाळेत जाताना तिचा पाठलाग करणे, तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, एवढेच नव्हे तर तिच्यावर अतिप्रसंग करणे असे घाणेरडे प्रकार त्याने पीडित मुलीबरोबर केले आहेत। अशी भयानक घटना घडलेली असताना देखील नारायणगाव पोलिसांकडून मात्र आरोपीची पाठराखण केली जात असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय। गेली अनेक महिन्यांपासून आमची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करत होते। शेवटी नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई बोरकर संचलित महिला मदत केंद्रात तक्रार दिल्यानंतर महिला मदत केंद्रातील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मेहेर व शैलजा भोसले यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात घटनेचे गांभीर्य सांगितल्यानंतर प्रफुल्ल कुंडलिक याच्यावर 5 दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलाय। असे असताना हा आरोपी विषारी औषध पिण्याचे नाटक करून गावामध्ये कॉलर टाईट करून मोकाट फिरत आहे। अशा या आरोपीला लवकरात लवकर अटक करून आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। हिवरेतर्फे नारायणगाव येथील प्रफुल्ल एकनाथ कुंडलिक जो माझ्या मुलीला शाळेत येत जात असताना तिला नेहमी त्रास देत होता आणि माझ्या घरापासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर असल्यामुळं मध्ये ऊसाचे रान किंवा नदीच्या पलीकडे ती शाळेत जात होती, तरी तिला हाताला धरून ओढून तिचे अनेक छळ करून त्यांनी त्रास देऊन ही सगळी गोष्ट मला माझ्या मुलीने जवळ 6 महिन्यानंतर मला सांगितल्यानंतर तिचे शिक्षणसुद्धा त्यांनी थांबवलेले आहे। कुठे गेला तरी मी तुला शिकवून देणार नाही असे त्यांनी धमकी देऊन तिने मला ती सगळा प्रकार सांगितल्यानंतर मी 7 तारखेला त्याच्या अगोदर मी 2 तक्रारी पोलीस ठाणे दिल्या, त्याने काही घेतलेल्या नाही। त्याच्यानंतर मी महिलांच्या आधारे मी पोलीस ठाण्यात 7 तारखेला तक्रार दिल्यानंतर त्यांनी ते तक्रार दिल्यानंतर तर पोलिसांनी मला सांगितलं की तो त्याला इथं मी सांगितलं त्याला इथं हजर करा, त्याने काही इथं हजर केलं नाही। त्यांनी सांगितले की तो विषारी औषध प्याला आहे त्यामुळे तो इथे येऊ शकत नाही। मग एवढे करून त्याला माझी एकच विनंती की त्याला लवकरात लवकर अटक करावी ही माझी नम्र विनंती।